सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका, सन्माननीय सचिव विभाग, आदरणीय प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, रुपये 1265.83 कोटी आरंभीच्या शिल्केसह रुपये 6704.43 कोटी जमा व रुपये 6689.43 कोटी खर्चाचे आणि रुपये 15 कोटी शिल्केचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2026-27चे मूळ अर्थसंकल्पीय अंदाजचे स्थायी समिती स्टँडिंग चेअरमॅन पाटील साहेबांनी जो महासभेत सादर केलेला आहे त्याच्यावर चर्चा होते आणि त्याच्यावर व्यक्त होताना सर्वात आधी मी लोकनेते माननीय श्री गणेशजी नाईक साहेबांचे आभार मानते की आपल्या कल्पक दृष्टीच्या नेतृत्वाने प्रामुख्याने नवी मुंबईकरांचा कायम हित साधत नवी मुंबई शहराच्या विकासाचा अजेंडा त्यांनी राखलेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनच मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धनावर भर देऊन देशातील सर्व प्रांतांमध्ये आपल्या नवी मुंबई शहराचं येथील वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांसाठी शांत, सुरक्षित अशी प्रतिमा ही जडणघडणीमध्ये प्रयत्नशील आपण राहिलेलो आहे. गेल्या 25 वर्षाच्या कालखंडात कुठल्याही प्रकारची करवाढ न करता भविष्यातही पुढील 20 वर्ष करवाढ न करण्याचे अभिवचन माननीय श्री गणेश नाईक साहेबांनी दिले आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदारी आहोत. आज इथे आवर्जून उल्लेख करते की गेल्या 6 वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय कालखंडानंतर आता पुन्हा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जे कामकाज सुरू झालेलं आहे तेव्हा मला वाटते कुठेतरी पुन्हा एकदा नवी मुंबईकरांच्या होप्स जागृत झालेल्या आहेत. आज नैसर्गिक गरजेपोटी जी गावगावठानं LIGमध्ये घरं बांधली त्याचा तिप्पट लागू असलेला नास्ती कमी केला गेला आणि यासाठी माझ्या प्रभागातील 21 मधील ग्रामस्थ आहेत, LIGचे जे रहिवासी आहेत त्यांच्याकडनं आभार या माध्यमातून व्यक्त करीत आहेत. अशा प्रकारे नवी मुंबईकरांना दिलासा देणारे नवी मुंबई शहराचा विकास झपाट्याने होण्याचे निर्णय गेल्या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये राबवले गेले नाही असे दिसून येत नाही. म्हणून कुठेतरी बॅकफूटवर आपण आलो आहे की का, ही शंका ही या जमा खर्चाच्या आकडेवारीत मला भासते. काही विशिष्ट भागांमध्ये, काही वॉर्डामध्येच विकास व उर्वरित ठिकाणी दुर्लक्ष असं चित्र पाहायला मिळाले, किंबहुना मला अनुभवायसही मिळाले आणि जाणीवपूर्वक ही मी बोलते आहे कारण स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ज्या बाबींचा अंतर्भाव असतो त्याच्यामध्ये आपले शहर स्वच्छ सुंदर दिसावे यासाठी शहरांच्या ज्या भिंती रंगवल्या जातात त्यासाठी गावगावठाणांमधल्या भिंती या रंगवल्या गेल्या नाही. म्हणजे कॉलनी सेक्टरनंतर गावगावठांच्या वेशीपर्यंत त्या भिंती रंगवण्याचं काम येऊन थांबलं, पण पुढे गावगावठाणांमध्ये त्या भिंती रंगवल्या गेल्या नाही. हे चित्र दिसताना गावगावठांना वंचित राखलं गेलं, का वगळले गेलं याबाबतचं नागरिकांच्या मनामध्ये खूप शंका उपस्थित झाली आणि लेखी निवेदनाद्वारे मागणीही त्या पद्धतींची आम्ही केली की गावगावठाणांमध्ये व्हावी, परंतु त्यावेळी ती केली गेली नाही. याचे उत्तर देण्यासाठी प्रशासन बांधील आहे असं मला वाटतं. आज गावगावठाण अंतर्गत सर्वच नाले, गटारे, मलनिस्सारण वाहिन्या या जीर्ण झालेल्या आहेत. माझ्या शिरोणे प्रभागातील गावामध्ये गावगावठाणातील या वाहिन्यांची दुरुस्ती रुंद व खोल स्वरूपात अत्याधुनिक तंत्राचा वापर करून करावी असं माझं मत आहे. कारण येथे अत्याधुनिक यंत्रणा असा उल्लेख जाणीवपूर्वक मी करत आहे. तो अशासाठी कारण माझ्या गावामध्ये पूर्वी प्रशासन कर्वे पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याच्या वाहिनी ज्या गटारातून टाकल्या गेल्या तेव्हा जेव्हा पाण्याच्या लाईन फुटतात किंवा त्यांची गळती होते त्यावेळी ते दुर्गंधयुक्त सांडपाणी त्या पाईपलाईनमधून नागरिकांच्या घरांच्या नळापर्यंत जातात. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत अपायकारक गोष्ट आहे, तेवढीच किळसवाणी ही बाब आहे. त्यामुळे आज आधुनिकतेच्या युगामध्ये आपण आहोत. याबाबतची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इंजिनियर्स ह्या मागे लावून यावर तोडगा काढावा आणि योग्य त्या पद्धतीने आत्ता ज्या नवीन मलनिस्सारण वाहिनी आपण गावठाण अंतर्गत बसू तेव्हा ह्या ज्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स आहेत
त्या कृपया त्याच्यामध्ये टाकू नये अशी माझी मागणी आहे. सर्वांच्याच जिव्हाळ्याचा हा मूलभूत गरजेचा हा विषय पाणी आहे. कधी नव्हे तर प्रशासकीय या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये नवी मुंबईकरांना पाणी टंचाई आणि कपातचाही सामना करावा लागला आणि हा डाग आपल्या स्मार्ट सिटीला लागला असं मला वाटतं. कारण आजपर्यंत कधीही आपल्याकडे नवी मुंबईकरांना तरी आजूबाजूच्या शहरांमध्ये झालेलं आपण पाहिलं, पण कुठेही नवी मुंबईकरांना पाण्याची टंचाई किंवा कपात ही कधीच या विषयाकडे आपण गेलो नाही, हे आपल्याला कधी भोगावं लागलं नाही. तर यावेळी नवी मुंबईकरांना ते भोगावं लागलं. सर्वच प्रभागातील नागरिक हे जवळपास 2 वर्ष आमच्या प्रभागात पाणी द्या असं पाणी पाणी करून सगळेजण 2 वर्ष कंटिन्यू प्रशासनाच्या मागे होते आणि या विषयाने संदर्भात आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांनी वेळोवेळी इथे आयुक्तांसोबत बैठक घेतली आणि विविध प्रश्न त्या माध्यमातून नागरिकांचे इथे सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी ही जनजागृती नागरिकांपर्यंत व्हावी असं मला आवर्जून वाटतं. कारण आपल्याकडे संबंधित अधिकारी विभागांचे नंबर असतात, म्हणून आपण लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधतो आणि सांगतो. म्हणजे जसं काय कुठे पाईपलाईन फुटले, कुठे गळती होते, तर आपण तत्परतेने ते करतो. पण कुठेतरी मला असं वाटतं ते जे सुजाण नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण हा नंबर एक हेल्पलाईन नंबर असा महानगरपालिकेतर्फे, जसं आपण काही दिवसांपूर्वी अग्निशमक केंद्रांचे नंबर्स फ्लॅश केले, त्याच पद्धतीने पाणी पुरवठा विभागामार्फतही एक नंबर असावा, जेणेकरून तत्परतेने कुठल्याही नागरिकाला असं वाटलं की ते पाण्याची गळती होत आहे किंवा पाईपलाईन फुटलेली आहे, तर आपल्याशी थेट संपर्क त्या संबंधित विभागातर्फे केला जाईल आणि विभागाकडे केला जाईल आणि त्या पद्धतीने पाण्याची गळती आणि अपव्यय आपल्याला टाळता येईल असं मला वाटतं. आणि हे जनजागृती मोठ्या प्रमाणावर व्हावी अशी माझी मागणी आहे. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये जसं पाणी आहे तसंच त्यात विहिरी, तलाव, नैसर्गिक झरे इत्यादींच्याही संवर्धन आणि जतन झाले पाहिजे असं मला वाटतं. रेन हार्वेस्टिंग वॉटर प्लान हा व्यापक स्वरूपात राबवला गेला पाहिजे, ज्याच्यामध्ये सोसायटी, टॉवर यांचा अंतर्भाव तर झालाच पाहिजे. शाळाही आपले ह्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोठ्या शाळा आहेत त्या त्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे, परंतु सर्वच ठिकाणी ते कंपल्सरी असावं असं मला वाटतं. कारण हा पाण्याचा वापर त्याचबरोबर जसं माझ्या शिरोणे गावामध्ये 3 ते 4 विहिरी आहेत, त्या विहिरींचाही संवर्धन झालं पाहिजे, म्हणजे ते पाणी देखील आपल्याला कुठेतरी वापरता येईल चांगल्या पद्धतीने. आणि STP प्लॅन जो आपला आहे ते पाणी देखील गार्डन किंवा शहरातील ज्या ज्या महानगरपालिकेचे क्षेत्र आहे जिथे आपण झाडे वगैरे लावलेली आहेत तिथे पाणी देण्याचं आपण काम करतो, परंतु कमर्शियल वापर याचा जास्तीत जास्त झाला पाहिजे आणि हे पाणी आपण कसं विकून त्याचं आपल्याला उत्पन्न जास्तीत जास्त मिळेल महानगरपालिकेला, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर हे पाणी बांधकाम, गाड्या धुणे वगैरेसाठी वापरून ते आपण विकण्यासाठी अजून काय आपल्याकडे पर्याय उपलब्ध होऊ शकतील का, याच्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. आज धारण तलाव पुनरुज्जीवन करीत असताना नको त्या ठिकाणी आपण धारण तलाव करत आहोत हे मला इथे नमूद करायचं आहे. कारण त्या ज्या ठिकाणी धारण तलाव विकसित करण्याचा घाट खेळाच्या मैदानांवर करून ती खेळाचे मैदान महानगरपालिकाच बळकावते आहे का, असा एक प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. याचं उदाहरण मी देऊ इच्छिते की जुईनगर परिसरामध्ये श्री स्वामी समर्थ मठ याच्या मागे जो खेळायचा मोठं एक मैदान आहे, त्या मैदानावर प्रशासनाने धारण तलाव तिथे असावं या संबंधीचा जो प्रस्ताव आहे तो करू नये असं आमचं मत आहे. कारण तिकडे ऑलरेडी आपल्या ज्या बेलापूर, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली येथे विकसित असलेले 11 धारण तलाव त्याच्याकडेच आपण जर फोकस केला तर अशी मैदाने जिथे ऑलरेडी धारण तलाव नाही आहे पण महानगरपालिका म्हणते की तिथे धारण तलाव होतं, तर प्रत्यक्षात ते नाही आहे असं जर महानगरपालिका आत्ता म्हणते, तर ऑलरेडी 65 lakhs तिथे झाडं लावण्याचं काम महानगरपालिकेने का दिलं.
असा हा प्रश्न तिथे उपस्थित जी त्या मैदानावर खेळणारे खेळाडू आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही करतायत. कारण त्या ग्राउंडवर केवळ जुईनगरच नाही तर सानपाडा असो, शिरवणे असो, नेरूळ या परिसरातली सर्वच आमचे जे खेळाडू आहेत त्या खेळासाठी त्या मैदानाचा वापर करत असतात. कारण शिरवणे आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर मैदान नाही आहे. जवळच आपण पाहिलं असेल की श्री आचार्य तुलसी मैदान, ज्याचं आपण आत्ताच काही दिवसांपूर्वी भूमिपूजन केलं, तर ते विकसित करण्याचं आपण भूमिपूजन झालं. त्याच्यामध्ये जे ग्राउंड आहे एक 2 सेक्शनमध्ये आहे, वरती आणि खालती. खालचं जे सेक्शन आहे साधारण 2003च्या कालखंडानंतर शिरवणे गावास मैदान नसल्यामुळे आपण तिथे मागणी केलेली की आमच्या खेळाडूंना शिरवणे ग्रामस्थ किंवा आजूबाजू परिसरातील जे काही खेळाडू असतील त्यांच्यासाठी तो मैदान उपलब्ध व्हावा. त्या मुलांनी स्वतः खर्च करून तिथे क्रिकेटचा पिच रेडी केला. परंतु आपली नवी मुंबई महानगरपालिका स्पेशली ब विभाग अंडर जे येतं त्यांनी तिथे पे अँड पार्किंग हे धोरण तिथे राबवलं. माझं असं म्हणणं आहे पे अँड पार्किंग हे धोरण निश्चितच त्या ठिकाणी महानगरपालिकेने राबवलं पाहिजे जिथे नागरिकांचा विचार व्हावा. इथे खेळाडूंची मोठ्या प्रमाणावर हिरमोड झाली. कारण जेव्हा हे पिचेस बनवले जातात त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर गाड्यांची पार्किंग केली तर ते पिच खराब होतं आणि त्या गाड्या अस्तव्यस्त लावल्यामुळे खरंच त्या खेळाडूंना तिथे खेळण्यासाठी जागाही त्या पद्धतीने उपलब्ध होत नाही. आणि त्याच पद्धतीने शिरवणे गाव येथील जे मराठी शाळेचं मैदान आहे त्या मैदानावरही डी.वाय. पाटील कॉलेज स्टेडियमचे जेव्हा इव्हेंट्स असतात, त्याचबरोबर SIS कॉलेजचे जेव्हाही इव्हेंट्स असतात तेव्हा हे लोक मागणी करतात किंवा कधी कधी मागणी करत नाहीत. त्यांना वाटेल त्या पद्धतीने सेक्टर 1 डी.वाय. पाटील समोरचा रस्ता असो किंवा आजूबाजूची जी मैदानं असतात तिथे हे पार्क केले जातात. त्यामुळे भविष्यात कशाला आत्ताच आपल्याकडे गाड्यांचं जे वर्दळ वाढलेली आहे, जी कॅपॅसिटी संख्या वाढलेली आहे, त्यानुसार आपल्याला महानगरपालिकेने पे अँड पार्किंगचं हे धोरण लवकरात लवकर आणलं पाहिजे, ते राबवलं पाहिजे. आणि शिरवण्याचे मराठी शाळेच्या मैदानामध्ये असं मला वाटतं की तिथे अंडरग्राऊंड आपण जर पार्किंग अत्याधुनिक पद्धतीचं अंडरग्राऊंड पार्किंग केलं तर तिथे पे अँड पार्क राबवलं तर आपल्यालाही जास्त प्रमाणात रेव्हेन्यू होईल. कारण डी.वाय. पाटीलचे इव्हेंट्स असल्यानंतर त्यांना हे मैदान फारच जवळ पडतं आणि आपल्याला चांगला निधी मिळेल. आणि गावाचा जो विषय आहे की हे ग्रामपंचायत कालखंडापासून असलेलं मैदान आणि नंतर ज्या ग्रामपंचायतीतल्या शाळा, त्यामुळे शाळा आणि गावकीचं मैदान याच्यामध्ये वाद जो सगळ्या गावगावठाण परिसरामध्ये आपण पाहायला मिळतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला दोघांनाही न्याय देता येईल की ते मैदान खेळासाठी उपलब्ध होईल आणि लोकांसाठी तिथल्या रहिवासींच्या गाड्या असो किंवा पे अँड पार्किंगचे धोरण असो त्याच्यामुळे आपल्या तिघांचाही इथे उद्दिष्ट साध्य होईल असं मला वाटतं. त्याचबरोबर तिथे आजूबाजूला 2 महानगरपालिकेच्या शाळा आहेत. स्वर्गीय अरुण परशुराम सुतार शाळा क्रमांक 15-101 प्राथमिक आणि माध्यमिक, या दोन्ही शाळांचं स्ट्रक्चर ऑडिट आपण करावं. आणि कारण तिथे जवळपास 2000 पेक्षा जास्त संख्या विद्यार्थ्यांची आहे, शिक्षकही जास्त आहेत, म्हणजे कमतरता आहे तो दुसरा विषय आहे. पण ऑलरेडी तिथे जे एस्टॅब्लिश स्टाफ आणि जे शिक्षक आहे यंत्रणा, ती भौतिक सुविधा देखील तिथे अपुऱ्या पडत आहेत. तर माझी मागणी आहे शिरवणे गावातील या दोन्ही शाळा यांचं स्ट्रक्चर ऑडिट करून हे नवीन त्या शाळा बांधाव्यात. ह्याच्यात जोडूनच एक माझा विषय आहे की कुठे आपला खर्च, नाहक खर्च कुठे होतो ते मी 2 मिनिटात फक्त सांगेन. की जुनी जी 2003ला तिथे स्ट्रक्चर ऑडिट एकदा ती शाळा बांधलेली, पहिली तर 2003ला ती शाळा बांधली, शाळा क्रमांक 15. पण आत्ता गेल्याच वर्षी तिथे फायर एक्झिट म्हणून एक बांधण्यात आलं बांधकाम. अननेसेसरी बांधकाम होतं असं मला तरी वाटतं. कारण कोणी याची मागणी केलेली आणि त्याच्यानंतर हा खर्च त्या शाळेसाठी करण्यात आला ह्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. कारण त्यालाच 10 पावलांवर लागून असलेली दुसरी एक शाळा आहे, मग तिथे फायर एक्झिट तुम्ही का नाही बनवलं? या एकाच शाळेमध्ये आग लागण्याची कोणाला स्वप्न पडलेली का? त्यामुळे अशा पद्धतीचे जे नाहक खर्च झालेले आहेत किंवा कोणाच्या मागणीचं तिथे लेटर होतं आणि हे कामकाज झालं, ते कामकाजही सर अर्धवट करून गेलेलं, त्याचीही मागणी आपण केली की तत्परतेने व्हावं, त्याचे व्हिडिओ बनवले गेले. त्यानंतर त्या कामाला गती मिळाली आणि शाळा सुरू झाली तरीसुद्धा ते बांधकाम दिलेल्या ड्युरेशनमध्ये झालं नाही. त्याच्यामुळे ते करून घेण्यात आलं पण त्या संबंधित ठेकेदारावर कुठलीही कारवाई झाली नाही. वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं.
खेळांचा विषय सर चालू असताना थोडं आपलं जे क्रीडा समिती आहे त्यांच्याकडे माझी मागणी असणार आहे की आपल्याकडे जे नवी मुंबई क्षेत्रामध्ये हद्दीमध्ये आपले होतकरू आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांची स्कॉलरशिप सुरू करण्यात यावं, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन अनुदान तर मिळेल, परंतु जागतिक लेवलचे आपल्या इथे दर्जेदार खेळाडू देखील निर्माण होतील असं या निमित्ताने मला वाटतं. वर संबोधल्याप्रमाणेच ह्या मागण्यांचा पुरेपूर विचार व्हावा असं माझं मत आहे. त्यातच गेल्या आपल्या काही दिवसांच्या सभेमध्ये आदरणीय सभागृह नेते यांनी जे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा या इंग्रजी माध्यमाच्या कराव्या यासाठी जो धोरण आणलेला आहे तर तो देखील महत्त्वाचा आहे आणि चांगला आहे. त्या प्रस्तावावर आम्ही बोललो. पुन्हा याच्यामध्ये तो विषय इथे नमूद करू इच्छिते. महिला व बाल कल्याण विकास समिती अंतर्गत समाज विकास विभागातील योजना या खूप छान पद्धतीने राबवल्या जातात. त्यात आपण महिलांना केंद्रबिंदू मानतात. नमूद करू इच्छिते की आदरणीय सभागृह नेते सागर नाईक साहेबांनी लखपती दिदी ही संकल्पना उदयास आणली आणि त्याची एक निधी देखील आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर ही संकल्पना प्रामुख्याने राबवण्यास घ्यावे याचं मी एक महिला भगिनी म्हणून स्वागत करते आहे. कारण सक्षमीकरण आपण जर महिलांना बोलत असू तर केवळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नाही तर महिलेचं आर्थिकदृष्ट्या देखील सक्षमीकरण होणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यांना आपण हाताला काम दिलं तर अशा पद्धतीने ते आपण राबवू शकू असं मला वाटतं. आपण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आणि समाज विकासच्या माध्यमातून आपण 40 प्रकारचे प्रशिक्षण जे मोफत महिलांना दिलं तेही खूप छान होतं. तेही पुढे चालू राहावं. त्याच्यामध्ये 2-3 ज्या आहेत कोर्सेस 4 व्हीलर 2 व्हीलरचं आपण प्रशिक्षण द्यावं. त्यात रिक्षाचं 3 व्हीलरचं देखील आपण समावेश करावा असं मी मागणी करते आहे. इंग्लिश स्पीकिंग हा कोर्सच्या बरोबरच मराठी स्पीकिंग म्हणजे मराठी भाषा शिकवण्याचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव त्या कोर्समध्ये करावा. कारण असं माझ्या वॉर्डमधल्या महिलांचं म्हणजे स्थानिक नागरिक जे आहेत तिथे द्यावं. प्रभाग क्रमांक 21 मध्ये रिक्षाचं 3 व्हीलरचं देखील आपण समावेश करावा. भाषेचं ज्ञान हवंय त्यासाठी प्रशिक्षण असावं. शिलाई मशीन, पेपर प्लेट मशीन, कागदी पिशव्या बनवण्याच्या मशीन्स ही उत्पन्नाची अट टाकून मोफत स्वरूपात त्यांना देण्याची तरतूद करावी. ती आपल्याकडे आपण एस्टिमेट दिल्यानंतर आपण त्यांना सम अमाऊंट त्यांची भरल्यानंतर आपण त्यांना देण्याचा एक आपल्याकडे योजना आहे. परंतु मला असं वाटतं की आपण ती मोफत स्वरूपात पण त्यांची उत्पन्नाची बरोबर त्याच्यामध्ये ग्राह्य धरून एक ॲफिडेव्हिट त्यांच्याकडे लिहून घेऊ अशा प्रकारच्या मशीन्स आपण प्रोव्हाइड केल्या तर चांगलं होईल. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी निधी जो आहे तो तुटपुंज आहे असं मला वाटतं, तो वाढवावा. आमचे आदरणीय दिवा पाटील साहेब दिवंगत दिवा पाटील साहेब यांचं आपलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लागूनच या शहराला आहे. त्यामुळे आपल्या नवी मुंबई शहरातील युवक ज्या 18 ते 30 या वयोगटातील आहेत त्या युवक आणि युवतींसाठी एअरपोर्ट रिलेटेड जे काही म्हणजे जॉब्स असतील, कोर्सेस असतील ते आपण समाज विकासामार्फत द्यावे असे याच्यामध्ये तरतूद करावी अशी मी मागणी करते. परिवहन प्राधिकरणाने जे बस थांबे आणि निवारा शेड्स अद्ययावत करणे फार गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये PWDच्या अंतर्गत येणारे जे काही जे स्थानकं आहेत ती देखील त्यांच्याकडे पाठपुरावा करून करावा. कारण आमच्या शिरोणे गावामध्ये जे LP स्टँडच्या इथे तो निवारा शेड नाही आहे, पण तो महानगरपालिकेचा नाही आहे, PW करत नाही आहे, यामुळे तो राहिलेला आहे. तर मागणी आहे की ती आपल्या प्राधिकरणामार्फत व्हावी. त्याचबरोबर आदरणीय महापौर मॅडमनी आपल्या काही दिवसांपूर्वी बस चालवण्यासाठी महिलांचे प्रशिक्षण देण्यासाठीची योजना काढलेली ते अतिशय खूप चांगली आहे. पण मला त्याच्यामध्ये एक गोष्ट सुचवाशी वाटते की ऑलरेडी ज्या रिक्षा चालक ज्या महिला आहेत नवी मुंबई क्षेत्रात राहणाऱ्या त्यांच्यापर्यंत ही योजना म्हणजे तुम्हाला बस चालवण्याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे हे जर त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर जास्तीत जास्त महिला त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतील. का? कारण जेव्हा आपण एखादं वाहन चालवण्याचं ट्रेनिंग घेतो तो कुठेतरी एक भीती, जेव्हा फर्स्ट आपण चालवतो तेव्हा एक भीती असते. परंतु ऑलरेडी ज्या वाहन चालवत असतील आणि रिक्षा चालवणाऱ्या महिला तर व्यावसायिकच असतील, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही घेतली तर जास्तीत जास्त तो वर्ग आपल्याकडे येईल. आणि बस प्रशिक्षणसाठी आपण ज्या महिला किंवा कंडक्टर ट्रेनिंगसाठी आपण ज्या महिला
चा विचार करतो आहे तर जास्तीत जास्त याच्याकडे तो वर्ग ह्याच्यामध्ये समाविष्ट होईल असं मला वाटतं. आज महिला काय महिलांबरोबर मुलीच आणि लहान बालकही सुरक्षितेचा त्यांचा प्रश्न काही विकृत मनोवृत्ती आणि समाजकंटकांच्यामुळे उभा राहू शकतो. नवी मुंबई आपलं सेफ आहे शहर, तरीसुद्धा अशा दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण आपण सुरू करावं. तिथे NGOच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जातं, पण त्याचं ड्युरेशन आपण बघितलं तर आज ती NGO शिकून गेली. पर्टिक्युलर 1 तासामध्ये ते काय शिकवत असतील आय डोंट नो, पण आज शिकून गेले तर 10 दिवसानंतर त्यांचा तो सेकंड पिरियड येतो. त्यामुळे तुमचं हे अशा प्रकारचं सेल्फ डिफेन्सचं जर कोर्स तुम्ही देत आहे तर नुसतं नावापुरता की NGO काहीतरी करते असं न करता महानगरपालिकेने संबंधित हे संस्था हायर करताना तो कोर्सचा काय ड्युरेशन आहे, त्याच्यामधून मुलांना काय फायदा मिळाला, त्याच्यातून ते ट्रेन झालेत की नाही, आणि आपला भारतातील लाठीकाठी हा जो हे जे प्रशिक्षण आहे ते देखील महानगरपालिकेच्या आपल्या या ह्याच्यामध्ये इन्क्लूड करावं असं मला वाटतं. त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसांमध्ये समर कॅम्प आपण जसं प्रायव्हेट स्कूल्समध्ये असतो तसं आपल्या महानगरपालिकेमध्येही घ्यावं, कारण ही मुलं गरीब आणि गरजू घटकातील असतात. त्यांना जे आता व्हॉलीबॉल झालं, स्विमिंग झालं, वॉटेवर जे टाईपचे आता अत्याधुनिक ट्रेनिंग्स असतात तर ते महानगरपालिकेच्या मुलांसाठीही त्यांचीही ती तरतूद करावी असं मला वाटतं. आज शिरोणे गावामध्ये CCTV आहेत, परंतु ज्या ठिकाणी मला वाटतं डेब्रिज जास्त प्रमाणात जिथे पडलं जातं तिथे CCTV कॅमेरा असणे असं मला वाटतं, कारण गावगावठाणाची परिस्थिती पाहिली तर तिथे जे डेब्रिज त्याला कोण वाली नसतो की हे कोणी उचललं किंवा कोणी टाकलं ह्याचं उत्तर आपल्याला भेटत नाही. काही वर्षापूर्वी आपल्याकडे झिरो डेब्रिज ही संकल्पना राबवण्यात आली होती, परंतु ती आता बंद झाली आहे. जे बीट मार्शल जे भरारी पथक असायचं ते पथकांद्वारे ही यंत्रणा राबवली जायची, त्याच्यावर नियंत्रण असायचं. तर पुन्हा मला वाटते अशा प्रकारे डेब्रिज स्पेशली गावगावठाणांसाठी आपल्याला काय करता येईल, आणि माझी मागणी अशी आहे की ज्या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांना वाटतं की इथे डेब्रिज मोठ्या प्रमाणावर पडतंय तर तिथे CCTV यंत्रणा असावी, जेणेकरून आपल्याला त्याचा मालक मिळेल आणि ते डेब्रिज त्यांच्यामार्फतही उचललं जाईल. पालिकेचे ETC जे आपले केंद्र आहे त्याच्यामध्ये चांगल्या उपक्रम आहेत, योजना आहेत, परंतु यात मला एक प्रामुख्याने ॲडिशनल मी सन्माननीय सुतार मॅडम, आपल्याला बोलायला आता 25 मिनिटं झाली. शॉर्टकट मध्ये बोला, बरेच सदस्य आहेत. मतिमंद आणि अपंग मुले जे आहेत त्यांच्यासाठीचे संगोपन केंद्र असावं, कारण संगोपन केंद्र उभं राहावं, कारण आई वडील आणि जे गार्डियन्स आहेत तर अशा मुलांचं जेव्हा त्या वडिलांच्या ऐवजी आई किंवा आई नंतर वडील यांचे निधन झाल्यानंतर अशा मुलांना सांभाळण्यासाठी कोण नाही आहे, तर अशा मुलांसाठी एक संगोपन केंद्र असावं असं मला वाटतं. कारण जे NGOज किंवा हे संस्था आहेत त्यांचे पैसे यांना परवडत नाही, म्हणजे एक डिपॉझिट भरावं लागतं, त्याच्यानंतर जो खर्च तिथे दर महिन्याला त्यांना द्यायला लागतो, तर अशा कॅटेगरीतल्या लोकांना तिथे तो परवडत नाही. म्हणून अशा उत्पन्न कमी असलेल्या जे मतिमंद मुलं आहेत, अपंग मुलं आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच विचार करावा. सरतेशेवटी आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्याच या इमारतीबाबत मला बोलावंसं वाटतंय की आपण ज्या मुख्यालयामध्ये आहोत इथेच वॉशरूमचे नळ तुटलेले आहेत, काम करत नाही आहेत, त्याच्यात टॉयलेट्स पेपर नसतात, हँडवॉश नसतात. त्याचबरोबर सुरुवातच आपण इथून करावी, म्हणजे ज्या शासकीय आपल्या प्राधिकरणामधले ज्या क्षेत्रामध्ये येणारे जे सरकारी ऑफिसेस असतात त्याच्यामध्येच सॅनिटरी नॅपकिन आणि हँड एअर ड्राय मशीन्स लावण्याची तरतूद आपण करावी. हा महिलांसाठी एक चांगलं होऊ शकतो. प्रभाग क्रमांक 21 अंतर्गत रस्त्यांचे जे प्रमुख रस्ते आहेत त्यांचे कॉन्क्रिटीकरण व्हावे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक जो विरंगुळा केंद्र आहे त्यांच्यामध्ये अजून सोयीसुविधा हवं. शिरोणे गावात जे महाराष्ट्र भूषण स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी इथे जे बहुउद्देशीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर विरंगुळा केंद्र आहे ते सोयीसुविधाने सुसज्ज करावं अशी एक मागणी आहे. त्याचबरोबर जवळच असलेल्या बहुउद्देशीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर जी अभ्यासिका होते तिथे AC आणि इतर ज्या सोयीसुविधा आहेत त्यांची हे करावी, तरतूद करावी. बहुतेक विभागात ज्या ठिकाणी रिक्त पदं आहेत ती भरावी. राज्य शासनाच्या अधीन असलेली धोरणे जसं
डेब्रिज आहे, फेरीवाला पदभरती, कामगारांचे कायम करण्याचे होर्डिंग पॉलिसी, पे अँड पार्क पॉलिसी सारख्या अंतर्भूत आहेत. इतरही धोरणे त्रुटीविरहित लवकरात लवकर राज्य शासनाकडे सादर करून ती पारित व्हावी हीच अपेक्षा आहे. प्रभाग क्रमांक 21च्या साठी जे ज्या मागण्यांचा केलेलं आहे त्याचा नक्कीच विचार करावा आणि पूर्वत्वास यावा, कारण नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाची परिपूर्ती होत असताना 2047 रोजीच्या विश्वगुरू भारत देश बनवण्याच्या स्वप्नपूर्तीकडे सक्षमपणे यशस्वीरित्या वाटचाल करीत असणारे आपले केंद्र सरकार, राज्य सरकार, आदरणीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, पालकमंत्री वनमंत्री आमचे दादा श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या विकासात्मक दूरदृष्टीने नवी मुंबईचा स्तर व नामांकनात अजून भर पडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करत माझ्या वाणीला विराम देते आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय अरुणा शिंदे मॅडम.